प्रभू परमेश्वराची उपकार स्तुती असो. पुन्हा एक वार आपण त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या अस्तित्वामध्ये, त्याच्या आशीर्वादामध्ये आणि त्यांनी राखून ठेवलेली आजची वेळ, आजचा हा दिवस, हा प्रसंग तुमच्या आणि माझ्या आयुष्यात परमेश्वराने दिलं, त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे उपकार स्तुती करू. आपण प्रार्थना करू. सामर्थ्यवान परमेश्वरा, अखेर विश्वाच्या आणि मानवाच्या निर्माण करणाऱ्या आमच्या अब्राहमचा याकोबाच्या देवा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता मी सदा सर्व प्राशो. सामर्थ्यवान परमेश्वरा, सकाळपासून या क्षणापर्यंत आमचा सांभाळ केलास. अन्न, पाणी, वस्त्र, निवारा देऊन तृप्त केलंस. सर्व संकटापासून, अरिष्टापासून, दुःखापासून, अकस्मात मृत्यूपासून, नैसर्गिक आपत्तीपासून, दुष्ट लोकांच्या दुष्ट योजनेपासून, गुप्त शत्रूपासून तो आमचं, आमच्या कुटुंबाचं आणि कुटुंबामध्ये प्रत्येक लहान पोराचं संरक्षण केलंस. त्याबद्दल आम्ही तुझी उपकार. यावेळेस विशेष प्रार्थना फक्त परमेश्वरा, होणारं वचन तो आशीर्वादित कर. या वचनाच्या माध्यमातून परमेश्वरा, ऐकणारे, पाहणारे परमेश्वरा, तुझ्या सानिध्यात येऊन तुझ्या पवित्र नामाची सेवा कर आणि सर्वांनी सार्वकालिक जीवनाचे वाटे करावं असा आशीर्वाद येशूच्या नावात तो. आम्ही प्रियांनो, आपण या ठिकाणी जास्त नाही पण एक 8 ते 9 मिनिटं आपण फक्त चिंतन आणि मनन करणार आहोत. जो अध्याय आपण निवडलेला आहे ती उत्पत्तीचा 4था अध्याय आणि 7वं वचन. असं म्हटलंय त्याच्यामध्ये की तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय, आणि तू बरे नाही केलेस तर दाराशी पाप टपूनच आहे, टपूनच आहे आणि त्याचा रोग तुझ्यावर आहे, करिता तू त्याला आपल्या हातामध्ये राखून ठेव, कंट्रोल ठेव. ही परमेश्वराने दिलेली आज आम्हाला एक आज्ञा आहे. ही आज्ञा पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीमध्ये अशासाठी दिली की तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय. आणि मुद्रा केव्हा प्रसन्न होती? ज्यावेळेस आम्ही काही चांगल्या गोष्टी करतो, परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी करतो, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहून करतो आणि परमेश्वराच्या आज्ञेनुसार करतो, तेव्हा आमची मुद्रा प्रसन्न होती. ती मुद्रा म्हणजे आध्यात्मिक मुद्रा, की जी मुद्रा परमेश्वराने आम्हाला दिलेली, की ज्याच्या परमेश्वर म्हणतो की माझ्या स्वरूपाचा मी मनुष्य प्राणी निर्माण केलाय. आणि ती परमेश्वराची मुद्रा म्हणजे माणसाने जे काही सत्कृत्य केलं आहे, माणसाने जे काही परमेश्वर आज्ञेप्रमाणे चाललंय, त्यावेळेस ती मुद्रा प्रसन्न होते. तर आम्ही बऱ्याच चांगल्या गोष्टी करतो, आमची मुद्रा प्रसन्न व्हायला पाहिजे. आमच्यासाठीच आम्ही आमच्या चांगल्या गोष्टी करतो. आम्ही चांगलं घर बांधतो, चांगली गाडी घेतो, आमच्या लेकरांना चांगले कपडे घेतो, आमच्या लेकरांना चांगल्या शाळेमध्ये टाकतो, आम्ही या सगळ्या चांगल्या गोष्टी करतो. तरी पण आमची मुद्रा अशी दुःखीत दिसते. विचार करा की आज एवढ्या गोष्टी आमच्याकडे आहेत की सर्व गोष्टींनी आम्ही परिपूर्ण, आम्हाला चांगलं घर असेल, 2 मजल्याचं असेल, 3 मजल्याचं असेल, घराच्या समोर गाड्या उभ्या असतील, आम्हाला शेतीवाडी असेल, आम्हाला खाण्यापिण्याला कमी नसेल, पण आमची मुद्रा इंटरनली म्हणजे आम्हालाच माहिती की आमची मुद्रा कशी प्रसन्न आहे. परंतु परमेश्वर या ठिकाणी म्हणतो तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय. बरे केलेस म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये जाऊन तुझी आध्यात्मिक उन्नती, ज्या उन्नतीच्या माध्यमातून परमेश्वराने आम्हाला ज्या गोष्टी सांगून ठेवल्यात, की जसं यशया 58 आणि 6 मध्ये म्हटलंय, दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोऱ्या सोडाव्यात, गाचलेल्यास मुक्त करावे, सारे जोखड मोडून काढावे, आज पसंत पडणार मला उपासण्याचं काय. तू आपलं अन्न भुकेल्यास द्यावेस, तू आपलं अन्न भुकेल्यास द्यावे. निराश्रित किंवा रस्त्यावर असलेला किंवा आशेने बघणारा निराश्रित दिसल्यास तू त्यास आपल्या घरी आणावे, उघडा दिसल्यास त्यास वस्त्र द्यावे आणि तो आपल्या बांधवास तोंड लपवू नये. आणि हाच मला पसंत पडणार उपासना काय. आणि त्याच्या पुढे फार महत्वाचे 2 शब्द आहेत की तू जर असं करशील म्हणजे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून परमेश्वराने सांगितलेल्या आज्ञा तू जर करशील तर मग तुझी मुद्रा प्रसन्न होईल. तू जर असं करशील तर तुझा प्रकाश प्रभातीपणे हाकेल. याप्रमाणे सकाळ होती, सकाळी उठल्यानंतर तो सूर्य उगवताना दिसतो आम्हाला, आणि तो सूर्य उगवत असताना जसजसा सूर्य वर येतो तसतसा प्रकाश फाकला जातो आणि संपूर्ण जगावर त्याचा उजेड होतो. सेम थिंग त्याचप्रमाणे तू जर असे करशील
तो तुझा प्रकाश प्रभातीपणे फाकेल, तुझी जखम लवकर बरी होईल, तुझी जखम लवकर बरी होईल आणि तुझी नीतिमत्ता आणि धार्मिकता तुझ्या पुढे चालेल. हे परमेश्वराने दिलेला आम्हाला आशीर्वाद आहे. परंतु ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात येऊन, परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये, त्याच्या सावलीमध्ये येऊन आम्हाला या सर्व गोष्टी कराव्या लागतील. तेव्हा आम्हाला सार्वकालिक जीवनाचा वाटा मिळेल. आणि असं करशील तर तुझा प्रकाश प्रभातीपणाने फाकेल. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. ही चांगली गोष्ट केली तर मग आमची मुद्रा प्रसन्न होईल. आमची मुद्रा प्रसन्न होण्यासाठी परमेश्वराने नेमून दिलेल्या आम्हाला या गोष्टी पाहाव्या लागतील. अदरवाईज जर आम्ही या सर्व गोष्टीपासून बहकलो, आम्ही फक्त एक नामधारी म्हणून राहिलो, किंवा आम्ही एक चांगल्या प्रकारे परमेश्वराची सेवा न करता वरवर सेवा केली, त्याला पण परमेश्वर काही मार्ग देत नाही. परंतु या सर्व गोष्टी आम्हाला परमेश्वराने सांगितल्या अशासाठी. आणि याच्यात एक दुसरं वचन आहे की आम्ही आमचंच न पाहता आमच्या येणाऱ्या कितीतरी पिढ्या ज्या आहेत त्या देखील सार्वकालिक जीवनामध्ये आल्या पाहिजे. कारण आम्ही या जगामध्ये जगत असताना शेवटल्या काळामध्ये जगतो. शेवटल्या काळाचं लक्षण परमेश्वराने आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दाखवले की जागोजागी भूकंप होतील. मत्स्यकृषी वर्तमान याचं 24 अध्याय 10 वचनामध्ये, 25व्या वचनात, 25व्या अध्यायामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्हाला परमेश्वरांनी जागा करून ठेवलेलं आहे. परंतु या सर्व गोष्टी करत असताना आम्ही आमचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि ज्याच्यासाठी परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनामधून सारखं बोलत राहतो, सांगत राहतो आणि आमच्याशी रात्रंदिवस परमेश्वर आमच्या संगती बोलतो. परंतु त्याचा आवाज ऐकणं म्हणजे आमची आध्यात्मिक कानाची उघडणी होणं अतिशय महत्वाचं आहे. जर आमचे आध्यात्मिक कान बंद असतील तर परमेश्वराची वाणी आमच्या समोरून कितीतरी वेळ जाईल, परंतु तिचा आवाज आम्हाला नाही येणार, ऐकूला येणार नाही. म्हणून आम्हाला या सुंदरशा वचनातून एक बोध असा होतो की तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय, आणि तू बरे नाही केलेस तर दाराशी पाप टपूनच आहे आणि त्याचा रोग तुझ्यावर आहे, तरी तू त्याला आपल्या ताब्यात धरणं म्हणजे सर्व गोष्टी कंट्रोल करणं. सर्व गोष्टी कंट्रोल करणं म्हणजे सैतानाच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व गोष्टीला आम्ही विरोध केला पाहिजे. दुसरं वचन असं आहे की आम्ही जर पाहिलं की निर्गम याचा 20वा अध्याय आणि त्यात काही आज्ञा परमेश्वराने आम्हाला दिल्या आहेत की असं म्हटलंय त्याच्यामध्ये की ज्याने तुला, आणि देव सर्व शब्द बोलला, ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसत. आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नकोस. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यवान देव आहे. ईर्ष्यवान म्हटल्यानंतर फार महत्वाचा शब्द आहे इथं. परमेश्वर आपलं स्वतःचा गौरव, आपली स्वतःची स्तुती सैतानाला कधीच करू देत नाही. ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टी परमेश्वराच्या विरुद्ध करतो त्यावेळेस आम्ही संपूर्ण परमेश्वराच्या बाजूने न राहता सैतानाच्या बाजूने राहून परमेश्वराला विरोध करतो. म्हणून परमेश्वर आम्हाला पवित्र शास्त्रामधून सांगतो, नहूमचा 1 अध्याय 2 वचन असं म्हटलंय की मी परमेश्वर तुझा देव ईर्ष्यवान परमेश्वर आहे, झडती घेणार आहे. मी परमेश्वर ईर्ष्यवान आहे, झडती घेणार आहे. आणि परमेश्वर आपल्या विरोधाचं पारिपत्य करणार आहे. तो आपल्या विरोधाचं पारिपत्य करणार आहे आणि तो आपल्या विरोधाला चांगल्या प्रकारे ओळखतो. म्हणून परमेश्वराचं वचन आपण पुन्हा एक वाचू या ठिकाणी की बघा, नहूमचा 1 अध्याय आणि 2 वचनामध्ये असं म्हटलंय, चांगल्या पद्धतीने वाचू आपण. परमेश्वर ईर्ष्यवान देव आहे. परमेश्वर ईर्ष्यवान व झडती घेणारा देव आहे. परमेश्वर सूड घेणारा व क्रोधाविष्ट आहे. क्रोधाविष्ट. परमेश्वर आपल्या विरोधाचे पारिपत्य करणार आहे. तो आपल्या शत्रूविषयी, बघा फार महत्वाचा शब्द आहे, तो आपल्या शत्रूविषयी मनात क्रोध बाळगतो. आपल्या शत्रूविषयी. परमेश्वराचा शत्रू म्हणजे ज्यावेळेस आमची जगाशी मैत्री होती त्यावेळेस अल्टिमेटली आमचा परमेश्वराबरोबर वैर होतो आणि आम्ही परमेश्वराचे शत्रू होतो. जर परमेश्वर म्हणतो
परमेश्वर ईर्ष्यवान व झडती घेणारा देव आहे. परमेश्वर सूड घेणारा व क्रोधाविष्ट आहे. परमेश्वर आपल्या विरोधाचे पारिपत्य करणारा आहे. पारिपत्य करणारा आहे म्हणजे तो आपल्या शत्रूविषयी मनामध्ये क्रोध बाळगतो. त्या क्रोधाचा परिणाम आम्हाला बघा मलाखीमध्ये 4थ्या अध्यायामध्ये आम्हाला त्याचा प्रतिरूप या ठिकाणी पाहायला भेटतं. बघा मलाखीचा 4था अध्याय आणि पहिल्याच वचनामध्ये वाचू आपण. पहा भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. सिरियस गोष्ट आहे आणि हे या दिवसाचे संकेत आम्हाला आता दिसायला लागलेले आहेत. म्हणून बी केअरफुल. आम्ही अतिशय काळजीपूर्वक राहिलं पाहिजे आमच्या स्वतःविषयी, आमच्या कुटुंबाविषयी, आमच्या समाजाविषयी आणि आमच्या ख्रिस्ती जे काही जीवन आहे, आम्ही जे ख्रिस्ती जीवन जगतो त्या ख्रिस्ती जीवनाबद्दल आम्ही अतिशय सिरियस राहिलं पाहिजे. कारण परमेश्वर म्हणतो, पहा भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. सर्व गर्विष्ठ, सर्व म्हणजे कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही क्षेत्रामधला जो काही व्यक्ती आहे, जो परमेश्वराच्या प्रतिरूपाचा त्याने निर्माण केला, पण त्याने आता सैतानाचं रूप धारण करून परमेश्वराच्या विरुद्ध वागणारा, ते सर्व गर्विष्ठ व दुराचारी म्हणजे परमेश्वराच्या विरुद्ध वागणारे, परमेश्वराची आज्ञा भंग करणारे, परमेश्वराचे शत्रू असलेले दुराचारी धसकट बनतील. तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकीत. त्यांची मूळ फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आणि आपण परत निर्गमकडे जाऊया. त्यांचं मूळ फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही. आणि या ठिकाणी फार महत्वाचा शब्द या ठिकाणी परमेश्वराने वापरलेला आहे. जर आपण बारकाईने जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला पाहायला मिळेल. काय मिळेल? निर्गमन 20 आणि देव हे सर्व शब्द बोला, ज्याने तुला मिस्र देशातून दासगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत. आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नकोस व आकाशातील खाली पृथ्वीवर खालच्या जलातील कशाची प्रतिमा करू नकोस. त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस, कारण मी तुझा देव ईर्ष्यवान देव आहे. जे माझा द्वेष करतात, या ठिकाणी अंडरलाईन करा, जे माझा द्वेष करतात. परमेश्वराचा द्वेष करणं म्हणजे त्याच्या विरुद्ध वागणे, त्याच्या विरुद्ध साक्ष देणे आणि परमेश्वराचं वचन न पाहता, वचन न ऐकता, त्याला फॉलो न करता, त्याच्या आज्ञा आम्ही न पाळता सैतानाच्या माध्यमातून चालणं. सैतानाच्या माध्यमातून चालणं म्हणजे जगाशी मैत्री म्हणजे लोभ धरणं. लोभ म्हणजे काय? खुर्चीचा लोभ असन, सत्तेचा लोभ असन, पैशाचा लोभ असन, किंवा कोणाला डॉमिनेट करण्याचा लोभ असेल, किंवा कोणाला गरिबीचा फायदा घेण्याचा एक त्याच्यामध्ये लोभ, असे अनेक प्रकारचे लोभ आहेत. आणि ह्या लोभाने भरलेला माणूस त्याला दुराचार्याने गर्विष्ठ म्हटलेले. आणि असे दुराचार्याने गर्विष्ठ धसकट बनतील. तो येणारा दिवस त्यास जाळून टाकेल असं स्पष्ट सांगितलं. आणि त्याचे मूळ फांदे वगैरे काहीच राहू देणार. म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणतो, जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना, इथं लक्ष ठेवा, ही फार भयानक गोष्ट आहे. ही आम्ही आमचं जीवन जगत असताना याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो, याला इग्नोर करतो, याला डिनाय करतो, याला अवॉइड करतो, किंवा याला आम्ही पास करून म्हणजे याला आम्ही ओलांडून जातो. जाणून बुजून आम्हाला माहिती आहे की आम्ही वाईट केलं तर आम्हाला शिक्षा भोगणारच आहे. ह्या सर्व गोष्टी माहीत असताना आम्ही ही गोष्ट डावलतो आणि त्याच्यावर टांग टाकून पुढे जातो. या ठिकाणी हा शब्द बघा, जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो. वडिलांच्या अन्यायाबद्दल 3ऱ्या-4थी पिढी झाली की संपला, कुळच संपलं. पुढं प्रश्नच येत नाही. शासन करत करत 3री-4थी पिढी असेल, संपला तिथं. मग त्याचं सगळं तिथं मूळ संपलं, मूळ फांदी वगैरे सगळं नष्ट करून टाकतो परमेश्वर. पहा भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे.
आणि सर्व दुराचारी, दुष्ट, गर्विष्ठ हे धसकट बनतील. धसकट म्हणजे ग्रामीण शब्द आहे. ज्वारी कापल्यानंतर, कणीस कापल्यानंतर, मधला कडबा कापल्यानंतर खाली बुडूक राहतं, बुडूक. आणि ते विळ्याने कापलेलं असतं, त्याला टोकदार असतं, म्हणून त्याला शेतकरी काय करतो, नांगरतो, गोळा करतो आणि ते भट्टीत टाकून देतो. ते कोणी आणून फ्रीजमध्ये नाही ठेवत. मग धसकट हे माणसाला परमेश्वराने दिलेली फार वाईट उपमा आहे. धसकट म्हणजे सैतानाचं रूप आहे, ज्याला अग्नीत टाकलं जातं, नाही का. जसं परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये मत्तेकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय 41व्या वचनामध्ये म्हटलंय, मग तो डावीकडच्या से म्हणे, अहो शापग्रस्त हो, माझ्यापासून, माझ्या पुढून निघा, आणि सैतान व त्याचे दूत त्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला त्याच्यामध्ये जा. बघा, हे सैतान म्हणजे शापित. दसकट म्हणजे शापित. दसकट म्हणजे परमेश्वराने टाकून दिलेले अग्नीसाठी त्यांची तयारी केलेली, म्हणजे अग्नीसाठी ते सिद्ध झालेले. म्हणून या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो. वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो. आणि होशे 4:6 मध्ये असं म्हटलंय, होशे 4:6 मध्ये असं म्हटलंय, ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश झाला. ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश झाला. तू माझं माझ्या ज्ञानाचा अवेर केलास. तू माझ्या ज्ञानाचा अवेर केलास, म्हणून मीही तुझा अवेर करील. अर्थात मी तुला याजकाचं काम करू देणार. याजक फक्त पवित्र स्थानामधलंच नाही. याजक म्हटल्यानंतर धागा घातलेलाच याजक नाही. याजक म्हटल्यानंतर ज्याची दीक्षा झाली तोच याजक नाही. याजक म्हटल्यानंतर जो कुटुंबाचा प्रमुख आहे, जो आपल्या कुटुंबामध्ये राहतो. आपल्या कुटुंबामध्ये राहत असताना आपल्या कुटुंबामधील लेकरांना जे काही वळण लावतो, जे काही धार्मिक शिक्षण देतो, परमेश्वराच्या सानिध्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो, तो याजक. आणि तोच याजक जर ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश झाला, असं म्हटलंय की ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश झाला. तू माझ्या ज्ञानाचा अवेर केलास, म्हणजे तू पेरेंट्स आहे, तू पालक आहेस, तू वडील आहेस. तू माझ्या ज्ञानाचा अवेर केलास, म्हणून मीही तुझा अवेर करील. अर्थात मी तुला याजकाचं काम करू देणार नाही. तू माझं धर्मशास्त्र विसरलास, म्हणून मीही तुझ्या मुलाबाळास विसरेल. आणि ज्यावेळेस परमेश्वर आमच्या मुलाबाळांना विसरतो, त्यावेळेस असं म्हटलंय, जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करेल. शासन म्हणजे ते फार भयंकर आहे, फार भयंकर आहेत. ज्याप्रमाणे धर्मशास्त्राचा, तू माझ्या धर्मशास्त्राचा काय केलास? धर्मशास्त्र विसरलास. धर्मशास्त्र विसरलं म्हणजे परमेश्वराच्या आज्ञा विसरणं, परमेश्वराच्या विरुद्ध वागणं. भले मी जागा घातलेला पाळक असन, भले मी पवित्र शास्त्र वाचून दाखवत असेल, भले मी प्रार्थना करत असेल, भले मी परमेश्वराच्या शास्त्रामधून लोकांना शिकवत असेल, पण माझं अंतकरण जर परमेश्वरापासून फिरलेलं आहे, किंवा माझं लक्ष पोट भरायसाठी आहे, माझं लक्ष प्रॉपर्टीवर आहे, माझं लक्ष संपत्तीवर आहे, माझं लक्ष पैशा पाण्यावर आहे, माझं लक्ष दुसऱ्याच्या खुर्चीवर आहे, माझं लक्ष माझी खुर्ची कशी टिकून ठेवतील याच्यासाठी मी दुसऱ्याला कशा प्रकारे त्याला डॉमिनेट करून ती माझं शक्तिस्थान कसं मिळवेल, माझं पोटेन्शियल कसं दाखवेल, या सर्व गोष्टीमधून ज्या काही घटना घडतात, आणि जे काही आम्ही कृत्य करतो ते परमेश्वराला आवडत नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो, तू माझं धर्मशास्त्र विसरलास, म्हणून मीही तुला तुझ्या लेकरा बाळांना विसरेन. आणि ज्यावेळेस परमेश्वर आमच्या लेकरा बाळाला विसरतो, त्यावेळेस आमचे लेकर बाळ कचरा गोळा करताना रस्त्यावर, पोलीस स्टेशनमध्ये, जेलमध्ये, नको त्या ठिकाणी धार्मिकता सोडून सैतानाच्या स्वाधीन होतात. त्यावेळेस मग परमेश्वर म्हणतो, जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो. म्हणून आम्हाला जे काही आज आम्ही जे काही स्टेटसमध्ये आहोत, जे काही आम्ही ज्या स्थानावर आहोत, जे परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे, जे परमेश्वराने आम्हाला जे काही स्थान दिलेलं आहे, परमेश्वराने आमची ज्या ठिकाणी आमची निवड केलेली आहे, मग ती निवड कशाची असेल, शिक्षकाची असेल, प्रिन्सिपलची असेल, एखाद्या साध्या शिपाईची असेल, किंवा एखाद्या कुठला तरी एक डिसिग्नेशन परमेश्वराने आम्हाला दिलं असेल,
त्याचा जर आम्ही दुरुपयोग केला तर आम्ही परमेश्वराचं नियमशास्त्र धर्मशास्त्र विसरतो आणि मग परमेश्वर म्हणतो की जे माझा द्वेष करतात त्यांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या मुलांनाच वडिलांच्या आणण्याबद्दल मी शासन करतो आणि हे शासन फार भयंकर आहे. परंतु त्याला दुसरा एक पर्याय दाखवला परमेश्वराने. त्याच अध्यायामध्ये वाचू आपण की आणि जे माझ्यावर प्रेम करतात आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात, जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात आशांच्या सर्वांच्या नाही, जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात आशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. एक परमेश्वर फार चांगल्या पद्धतीने सांगतो. कारण आमचा परमेश्वर कसा आहे आम्ही 9 मध्ये वाचलं. आता परमेश्वर आमचा कसा आहे हे देखील आम्ही पाहणार आहोत. म्हणून परमेश्वराने आम्हाला 2-3 गोष्टी अशा महत्वाच्या सांगितल्यात की मिका 6:8 मध्ये असं म्हटलंय, मिका 6:8 मध्ये असं म्हटलंय, आपण ते पण वाचू. हे मनुष्या बरे काय ते तुला त्याने सांगितलं आहे. हे मनुष्या बरे काय आहे त्याने तुला सांगितले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे. हे मनुष्या बरे काय ते त्याने तुला सांगितले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे. या वाचून देव तुझ्याकडे काय मागतो. हे सुंदर शब्द दिले परमेश्वराने. परंतु या ठिकाणी आम्ही या सर्व जर आज्ञा परमेश्वराच्या मोडल्या, परमेश्वराच्या सानिध्यामधून बाहेर गेलो आणि आमच्याच मनाप्रमाणे शैतानाच्या दृष्टिकोनातून जर आम्ही वागलो तर सार्वकालिक जीवन आम्हाला मिळणार आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो जे माझा द्वेष करतात त्यांच्या 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी त्यांना शासन करेन. आमची 3री-4थी पिढी झाली, अन्याय झाला, त्यांच्यावर अन्याय तर होणारच आहे, पण 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंतच आमची लिमिटेशन राहील, त्याच्या पुढे राहणार नाही. परंतु जे माझ्यावर प्रेम करतात आशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करेल. कारण आमचा परमेश्वर हा दया करणारा परमेश्वर आहे. म्हणून आम्हाला या ठिकाणी परमेश्वराने आम्हाला फार सुंदर पद्धतीने सांगितलंय. आणि आम्ही पाहू अजून एक वचन पाहू आपण. बघा, योएल 2:12 मध्ये वाचू आपण. योएल 2:12. फार सुंदर या ठिकाणी परमेश्वर आमच्या सांगते, वाचनातून बोलतो बरं का. परमेश्वराची दया, परमेश्वर आमच्या बरोबर वाचनातून बोलतो. त्या गोष्टी आम्हाला ज्यावेळेस आम्ही शास्त्र वाचतो त्यावेळेस हे परमेश्वराचे वचन आमच्या कानावर येतात. असं म्हणतो, आता तरी म्हणजे एक संधी, एक सुवर्ण संधी. आता बाद झालं. इथून माग जे काही तू केलंस, चोऱ्या केल्या असतील, लाबाड्या केल्या असतील, जे काय असेल, जे परमेश्वराला न आवडणार खूप गोष्टी केल्या असतील, त्या आता परमेश्वर म्हणतो ते सोडून दे. आता तरी परमेश्वर म्हणतो तुम्ही मनपूर्वक माझ्याकडे वळा. आता तरी परमेश्वर म्हणतो तुम्ही मनपूर्वक माझ्याकडे वळा. उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. असंच वळू नका सुपरफिशियल. कारण परमेश्वर हा ईर्ष्यवान देव आहे, त्याला सर्व गोष्टी समजतात. आणि परमेश्वराने आम्हाला एक वॉर्निंग दिलेली आहे. येथील सूत्र 3:15 मध्ये, परमेश्वराचे नेत्र हे सर्वत्र असतात आणि ते बरे वाईट पाहत असतात. म्हणून या ठिकाणी परमेश्वर होतो, आता तरी परमेश्वर होतो तुम्ही मनपूर्वक माझ्याकडे वळा. उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा व आपली वस्त्रे नव्हे तर हृदय फाडा.
आपली वस्त्रे नव्हे तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याच्याकडे वळा. तिकडे जाऊ नका पुढं. तिकडे जाऊ नका म्हणजे 10 आज्ञेचं उल्लंघन करणं. मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्यासमोर तुला अन्य देव नसावे. पूर्वी मूर्ती करून तिला भजू नकोस, तिच्या पाया पडू नकोस, देवाचे नाव व्यर्थ घेऊ नकोस, शापा दिवस पवित्रपणे पाळा. 5वी आज्ञा आपल्या आईबापाचा मान राख, सन्मान कर. 6वी आज्ञा खून करू नको. 7वी आज्ञा व्यभिचार करू नको. 8वी आज्ञा चोरी करू नको. 9वी आज्ञा आपल्या शेजाऱ्याच्या विरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. आणि 10वी आज्ञा आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस. म्हणून परमेश्वर म्हणतो, जे माझा द्वेष करतात, ज्यावेळेस आम्ही ह्या आज्ञाचं उल्लंघन करतो त्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या विरुद्ध वागतो. मग परमेश्वर म्हणतो, मी परमेश्वर ईर्ष्यवान देव आहे, धडती घेणार आहे, माझ्या विरोधाचं मी पारिपत्य करणार आहे. पारिपत्य करायचं म्हणजे मला की 4:4 अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये म्हटलंय, पहा भट्टीसारखा तप्त दिवस आहे, सर्व गर्विष्ठ आणि दुराचारी धसकट बांधतील, तो येणारा दिवस त्या जळून टाकेल, त्यांचे मूळ फांदे वगैरे काहीच राहू देणार नाही. आणि त्याच्यानंतर मग परमेश्वर, जर आम्ही या गोष्टी वाचल्या पाहिल्या, आता तरी परमेश्वर म्हणतो, तुम्ही मनपूर्वक माझ्याकडे वळा, उपोषण व आक्रंदन शोक करून वळा, आपली वस्त्रे नव्हे तर हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव आहे यांच्याकडे वळा. तो कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दयासागर आहे, अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. परमेश्वर तुमचा देव ह्याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्या मागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे, असे की जेणेकरून तुम्हाला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल. इतके मोठे आशीर्वाद परमेश्वराने दिलेत. आणि दुसरी गोष्ट अशी की बघा, मलाखी 4 मध्ये एक आशाचं वचन परमेश्वर आम्हाला दिले, एक आशा देणारं वचन असं दिलंय की आपण ते पण वाचून आपण बंद करणार आहोत. परमेश्वर म्हणतो, पहा भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे, सर्व गरिष्ठ व सर्व गरिष्ठ आणि सर्व दुराचारी धसकट बांधतील, तो येणारा दिवस त्या जाळून टाकेल, यांचे मूळ फांदे वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतात. आणि योएल 2:12 मध्ये म्हणतोय, परमेश्वर म्हणतो की आता तरी माझ्याकडे वळा, आपले वस्त्र नव्हे हृदय फाडा. परमेश्वर मंद क्रोध आहे, दयाळू आहे, कनवाळू आहे, सर्व गोष्टी आहेत. आणि त्याचं प्रतीक परमेश्वराने आम्हाला दिलंय. या ठिकाणी असं म्हटलंय, पण जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरणारे, त्या तुमच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल, तुम्ही गोठ्यातल्या वासाप्रमाणे बाहेर पडून बाहेर. हा केवढा मोठा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद म्हणजे सार्वकालीन जीवनाचा उगम. म्हणून परमेश्वर म्हणतो, आम्हाला या ठिकाणी आमचं अंतःकरण परमेश्वर आनंद दिला पाहिजे. परमेश्वर असंच अंतःकरण शुद्ध, निर्मळ, या सर्व गोष्टी परमेश्वर आमच्याकडून अपेक्षित. या जर गोष्टी आमच्याकडे त्या शेवटल्या काळामध्ये आम्ही सगळे लक्षणं पाहत राहिलेलो आहोत. पुढच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत की शेवटले लक्षणं काय. त्याच्या अगोदरचं एक सेशन झालेलं आहे, त्याच्यामध्ये शेवटल्या काळाचे अंतिम चिन्ह दाखवलेले आहेत. ते चिन्हानंतरचा हा जो भाग आहे, हा जो एपिसोड आहे, हा देखील आपण आता या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि याच्या पुढचा जो भाग आहे अतिशय महत्वाचा आहे की आमची येणारी पिढी, हजारो पिढ्या या सार्वकालिक जीवनामध्ये आल्या पाहिजे. कारण आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये लूका वर्तमानाचा 16वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये श्रीमंत मनुष्य परमेश्वराला हाक मारू नका, हे बाप्पा अब्रामा माझ्यावर दया कर, त्या लाजराला माझ्याकडे पाठव, अशासाठी की त्यांनी त्याच्या हाताचं बोट पाण्यामध्ये बुडवून माझ्या जिभेवर घ्यावं, माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळामध्ये, या अग्नीमध्ये मी क्लेश भोगत आहे. परमेश्वराने त्याची प्रार्थना डावलली. मग त्याने दुसरी विनंती केली, मग असं कर बाप्पा, मग याला माझ्या घरी पाठव, कारण माझ्या बापाच्या घरी मला 5 भाऊ आहेत, त्यांनी या ठिकाणी येऊ.
शक्यता आहे ते 5 भावापैकी आम्ही असू. याचाच अर्थ की आम्ही पुढे जाऊन सार्वकालिक जीवन हे प्राप्त करून घेतलं पाहिजे. नाही तर मी स्वर्गामध्ये गेलो आणि माझे लेकरं नरकामध्ये गेले, माझे येणाऱ्या हजारो पिढ्या नरकामध्ये असतील, या गोष्टी आम्हाला शोभत नाहीत. म्हणून आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहून, परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये राहून याची सेवा निस्वार्थपणे करणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या सेवा करत असताना आम्ही कसल्याही प्रकारचा लोभ धरला नाही पाहिजे, कसल्याही प्रकारची अपेक्षा केली नाही. अपेक्षा एकच आहे या शेवटच्या काळामध्ये, की आमचं तारण होणं अतिशय गरजेचं आहे आणि तारण झाल्याशिवाय सार्वकालिक जीवनाची प्राप्ती नाही. परमेश्वर करो आणि या सर्व वाचनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला, तुमच्या कुटुंबाला आणि माझ्या कुटुंबाला परमेश्वर आशीर्वादित करो आणि खरोखर आम्ही सार्वकालिक जीवनाची भागीदारी व्हावं म्हणून परमेश्वर चरणी आता प्रार्थना. थँक्यू. गॉड ब्लेस यू.